आपल्यासोबत आहेत अमोल पवार, जे आंबेडकरवादी संघटनेचे संघटक आहेत आणि ज्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबरला त्यांना एक ठराविक पोल दिलेले असतात आणि त्या पोलवर कार्यरत असताना त्यांना संघटनेमार्फत कोणत्या कोणत्या सूचना दिलेल्या असतात डिस्कस करणार आहेत। जय भीम। माझं नाव अमोल पवार। मी गेली चार वर्ष आपल्या संघटनेशी जॉईंड आहे। मला आपल्या संघटनेबद्दल असं सांगण्यात येईल की आपली संघटना आपलं एक कुटुंब आहे। आपलं कुटुंबासारखं आपलं सगळं काही करत असते, सगळ्यांचं देखभाल येणं। आपण जेव्हा 6 डिसेंबरला येतो चैत्यभूमीला, तेव्हा आपला परिसर खूप चांगला स्वच्छ असतो, पण काही कारणास्तव तो प्रत्येक सगळे जे येणारे असतात महामानवाला अभिवादन करण्यासाठी, ते सर्व लांबून लांबून येणार असतात, तर काही गोष्टी थोड्या खराबसुद्धा होतात। तर त्या आपण क्लीन करण्याचा आम्ही आंबेडकरवादी गेल्या काही वर्षांपासून ते काम करत आहोत। आता सांगायचा मुद्दा एकच की आपण सगळ्या सूचना आपण आंबेडकरवादी संस्थेमार्फत सगळ्यांना दिले जातात। काही लोक कसेही येतात, कसंही करतात, काही वागण्यांवर नाही समजत नाही, कोणी कसंही आपलं बोलतं, कोणाशी बोलण्यामध्ये पद्धत नसते नीट। मग आपण ते त्यांना समजावून सांगतो की आपला आपण इकडे आनंदासाठी नाही, तर आपण एक अभिवादन करण्यासाठी येतो। गेल्या कित्येक वर्षापासून आपली संस्था आम्ही आंबेडकरवादी आपल्या ह्या कार्यक्रमास सगळ्यांना एकत्र करून हे कार्यक्रम राबवत आहे। तर काही गोष्टी अशा आहेत की काही लोकांना अजून त्याचं तात्पर्य कळलं नाही आहे। 6 डिसेंबर नेमकी काय आहे आपल्यासाठी, ह्या बाबासाहेबांसाठी दुःखाचा दिवस आहे, तो आपण कशा पद्धतीने आपण तो हे करूया, त्या संदर्भात सांगायचं झालं तर एकजण आपापलं वेगवेगळ्या ह्याच्याने येतात। मुलींच्या बाबतीत मला तर मुली चांगले कपडे वेअर करून येतात, ते त्यांनी नॉर्मली पद्धती त्यानं फॅशन स्ट्रीक करू नये। आपण नॉर्मली आपण एक अभिवादन करण्यासाठी, तर आपल्यासाठी हा दुःखाचा दिवस आहे, आपण त्याची एक काळजी घेऊन आपण बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यासाठी यावं। जसं तुमच्या संघटनेमध्ये विभाग आहेत, पश्चिम विभाग, मध्य विभाग आणि जसं की हार्बर विभाग, मग तुमचा विभाग कोणता? आमचा हार्बर विभाग। हार्बर विभाग। जरी यांच्यामध्ये विभाग पाडले गेले असतील तरी यांचं काम जे आहे ते एकच आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना अभिप्रेत असणारं अभिवादन करणं, आणि ते पूर्ण संघटना मिळून हे काम करत असते। मला सुद्धा खूप आनंद आहे की मी या संघटनेचा भाग आहे।